देव सर्व कार्य सुसर्वदा निश्चय असा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचे त्रिवार वंदन करून आपण करतोय मॅचला सुरुवात। पहिलीच लढत पहिला बॉल डिलीव्हर्ड होणार आहे। टिक 7 वाजून 42 मिनिटांना पहिला बॉल डिलीव्हर्ड होतोय। विश ऑल द बेस्ट बोथ टीम, दोन्ही टीमला शुभेच्छा। प्रतीक पाटील पहिलाच बॉल हल्ला बॉल पहिलाच बॉलवर अगदी आक्रमण करत असताना बॅटर प्रणित ठाकूरनं स्वागत केलंय षटकारानं। उतरायचा इंटू द स्लॉट बॉल आला की त्यावर आक्रमण करून आपल्या इनिंगला षटकारानं सुरुवात करायची। हे धाडस ही संकल्पना प्रणीतच्या अगदी डोक्यामध्ये आणि सुरुवात करत असताना प्रतीक पाटीलवर पहिल्याच बॉलवर हल्ला बॉल केलाय। जे मैदान फलंदाज गोलंदाज सगळ्यांसाठी अगदी संतुलित मानलं जातं। या मैदानावर अनेक रेकॉर्ड्स आहेत, अनेक इतिहास आहे आणि तो इतिहास काल आम्ही बघितलं। एका धावेची किंमत काय असते ती बघायला मिळाली, कारण एक धावेनं देखील सामना गमवावा लागला होता दिगोटे टीमला। उलट्या बॅटने खेळायचं होतं, स्विच हिट करायचं होतं, थोडं अपेक्षित नजरेनं पंचांकडे पाहिलं गेलं। यासाठी ओळखला जातो प्रतीक पाटील। लेग कटर बॉल, ऑफ स्पिन, सगळं काही, एखादं रॉंग वन, कॅरम बॉल, अगदी विविध प्रकारचे 6 चेंडू ही फेकण्याची शैली असलेला प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर स्विच हिट केलाय। यस, बॅट अँड बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन, बॉल निघून चाललाय डीप कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत असताना 4 धावा। मैदानामध्ये करतोय आज ओपनर म्हणून प्रणीत आलाय आणि सुरुवात धमाकेदार केली आहे। व्हॉट अ शॉट, फ्लिक केलाय, बॉटम एंडचा चांगला वापर, बॉल चालला डिफाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। होणार टफ फाईट गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट। डेंजर क्रीडा मंडळाने नावागावात ठेवले सामने फुल नाईट। आज नावागावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट। सन्माननीय भगवान भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले। साहेब या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत। प्रणीत ठाकूर काफला 2। सन्माननीय बजरंग ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले। साहेब या व्यासपीठावरती स्ट्रेंजर क्रीडा मंडळ यांच्या वतीनं बजरंग ठाकूर साहेब आपलं सहर्ष स्वागत। नवीन चेंडूची पूर्तता देखील केली जाते, परंतु जर चॉईस असे बॉल तर पंचांकडे देऊन ठेवा। यस, डेफिनेटली आता ते केले गेलाय। प्रतीक पाटील थोडा महागडा ठरलाय। पहिले 4 बॉल ज्यावर आक्रमण केलंय प्रणीत ठाकूरनं। सातत्यानं दोन्ही संघ एका स्लॉट मध्ये खेळत असतात, भ्रमंती करणारे दोन्ही टीम आहेत आणि या अनेक वेळा जेव्हा दोन्ही टीम एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांचं प्लस मायनस सगळे पॉइंट्स हे नोट डाऊन होतात खेळाडूंकडे आणि एक्झॅक्टली तेच घडलंय। प्रतीक पाटील आता राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलाय। धावसंख्या सध्या 16 बघा मिळते। पहिले 4 बॉल डिलिव्हर्ड झालेत, ज्यामध्ये 1 डॉट बॉल, 2 षटकार, 1 चौकार हा आतापर्यंत आलाय। बॅटर प्रतीक ठाकूर सुरुवातच अतिशय चांगली केली मैदानामध्ये। निलेश ठाकूर देखील मैदानामध्ये आपण बघतोय। दुतुमगाव आणि अनेक युवा खेळाडू या टीम मध्ये देखील आणि तेवढाच जनमान खारकोपर छुपे रिस्तम संघ देखील ओळखला जातो आणि यंगस्टर या खेळाडूमध्ये तुम्हाला बघायला मिळतात। डीजे नितीन आमच्यासोबत जॉईन झालेत, जे दुंद्रावले बिलॉंग करतात। आर के लाईव्ह इव्हेंट्स, सुदर्शन, सगळं काही वेल सेट तुम्हाला बघायला मिळतील। अतिशय चांगल्या मॅचेस आज संपूर्ण राज्यामध्ये एकूण 7 मॅचेस कव्हर होतील। एक संघ क्वालिफाय करेल स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये। थोडं डिले होतंय, प्लीज थोडं फास्ट तुम्हाला खेळायचं आहे, कारण वेळेचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे आणि वेळेची बंधनं हे तुमच्यासाठी ठेवण्यात आली आहेत।
त्यामुळं 20 मिनिटामध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तर आमचे धीर केबल नेटवर्कचे ओनर प्रीतमबाई यांचे या ठिकाणी शुभागमन आपण या ठिकाणी पाहता यावं. उंच केला हा बॉल मिस सामिंग कॉटन बॉलची संधी प्रतीक पाटीलला टिपला जाईल. फायनली प्रणित ठाकूरची ती विकेट मिळाली आहे. ही प्राइस विकेट आहे. मोठा धक्का दुतुम संघाला. सन्मान्य सचिन शेठ ठाकूर साहेब धुतूम आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर उल्वेनोड प्रीमियर लीग कमिटीचे दमदार नेतृत्व आणि खारकोपर क्रिकेट संघाचे दमदार खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहतो ते सुधीर शेठ ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण देखील सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. एक प्राइज विकेट मिळाली मैदानामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला ते विकेट बघायला मिळेल. थोडं अगदी डाऊन द ग्राउंड पिकअप शॉट खेळायचं होतं आणि त्याच कारणास्तव मोठी विकेट मैदानामध्ये प्रतीक पाटील यांना मिळाली. आज परेश ठाकूर टीममध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत कारण ते रत्नागिरीमध्ये खेळासाठी दाखल झालेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संपूर्ण संघाला खेळायचे. 5 बॉल डिलिव्हर्ड झालेत. रन फलकावर धावा चांगले 16 धावा, परंतु सगळ्याधिक जास्त आकर्षण करणारे या षटकामध्ये कारण प्रतीकला मिळाली आहे प्रणित ठाकूरची एक मोठी विकेट. त्यामुळं या मॅचमध्ये नवीन बॅटर 1 डाऊनला आले सिद्धेश ठाकूर. अंतिम बॉल इथे प्राइस केला चंबित करणारा बॉल झपकन आतमध्ये आला आणि कधी यष्टांचा भेद घेतला हे कळालंच नाही बॅटरला. सिद्धेश केळीचा अंत. स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्ट्रेंजर क्रीडा मंडळ यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. सिद्धेश खेळीचा अंत झालाय. प्राइज विकेट होती. मी म्हटलं की अचंबित करणारा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. बघा किती सरप्राईज झालं. एका क्षणासाठी बॅटरला वाटलं होतं की बॉल बाहेर जाईल परंतु झपकन आतमध्ये आला आणि सगळ्याधिक मोठी विकेट अगदी मैदानात मिळाली आहे. स्पेशालिटी आहे प्रतीक पाटील यांची कारण विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि एकंदरीत 2 विकेट. सलामीवीर प्रणित ठाकूर वैयक्तिक 16चं योगदान देत असताना तो बाद झाला आणि त्यानंतर सिद्धेश ठाकूर वैयक्तिक 0 त्याला परतावं लागलं. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत नितीन ठाकूर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचं पहिलं षटक 16 धावा 2 विकेट. बॅटिंग करत असताना श्रेयांश एवन धुतुम या संघाने गमावलेत. फार महत्वाची मॅच आहे कारण दोन्ही टीमचं आपण बॉन्डिंग बघितली तर अतिशय यंगस्टार संघ दोन्ही टीमकडेच बघायला मिळत आहेत. खारकोपर संघाचा 12वे खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाही आहे त्या कारणास्तव 2 धावांची पेनल्टी या टीमला दिली जाते ऑर्गनायझर कमिटीकडून. धावसंख्या 16. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अँड स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल चालला इनटू द गॅप पॉइंट अँड गलीमधून सीमा पलीकडे चौकार. या मॅच मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर त्याला बनावं लागेल. स्टार्ट टू एंड मैदानामध्ये उभं राहण्याचा त्याला प्रयत्न करावा लागेल कारण जेव्हा परेश ठाकूर टीम मध्ये येणं असतो तेव्हा दडपण थोडं फलंदाजीचं कमी असतं. आज आपला ग्रेट खेळाडू टीम मध्ये नाहीये त्याच्या अनुपस्थितीमध्ये खेळत असताना रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या वाढतात आणि सध्या हे टोटल 20 वर बघा मी विशालचं स्वागत चौकाराने केलं. विशाल घरत सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय. धावसंख्या झालेली 20. चांगलं रन रेट आहे सध्याचं करंट रन रेट हे भरपूर फास्ट आहे मोठं आहे
परंतु गोलंदाजीमध्ये तेवढी धार देखील आहे जानवन खारकोपरच्या. मजा येईल या मॅच मध्ये जेव्हा दुसरं सत्र चालू होईल, परंतु पहिले सत्रही कोण गाजवेले बघायचं आहे. लाऊड अपील स्टंपिंग झाले यष्टांच्या पाठीमागून. अपील तर लाऊड आहे, पंचांना काही डाऊट्स आहेत त्यामुळे चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. लगेचच खेळाडू फ्रेम मध्ये पोहोचलाय वेळेमध्ये की नाही पोहोचला याची चाचपणी होईल. निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय. थोडा वेळ आपण प्रतीक्षा करूया, योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. डिसिजन पेंडिंग. आरके लाईव्ह इव्हेंट्स रुचिर आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि तिसरे पंच देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत आज ऑफिशियल अंपायर म्हणून. चला खेळाडू सुरक्षित राहील, सेफली तो पोहोचलाय आपला फ्रेम मध्ये स्क्रीच मध्ये. आज संदीप पाटील सर अगदी बघतो आपण मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत आणि त्यासोबत प्रदीपजी करत आहेत आणि जयेश पाटील सर आहेत. बघा ऍक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्हाला क्लिअर व्ह्यू क्लिअर विजन्स, कारण कोणतेही डाऊट्स तुम्ही न्हावे नगरीमध्ये आल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये राहणार नाही. लगेचच पंच पहिल्यांदा नॉन स्क्रीन चेक करतात आणि नंतर ऑन स्क्रीन लगेचच डिसिजन दिले जातात. विशाघर तयार झालाय, पुन्हा एकदा स्विंग केलाय, पुन्हा एकदा हा बॉल. कारण जनमन खारकोपर म्हटलं तर स्विंगिंग गोलंदाज तुम्हाला सिमर गोलंदाज जास्त बघायला मिळतील या टीम मध्ये. आणि आतापर्यंत टेक्निकली आपण बघितलं तर लेग कटर हे फार यशस्वी राहिलेत गोलंदाजी करत असताना जनमन खारकोपरचे. यावेळेस स्पीड विथ स्विंग बघायला मिळालाय आणि हे मंत्र असतं स्पीड विथ स्विंग इज इक्वल टू सक्सेस. हे मनमंत्र आहेत, अगदी ते मंत्रांचं अवलंबन करण्यात गेलंय विशाख घरतकडून. मागे 3 चेंडू लगातार डॉट बॉल फेकेत चौकार आल्यानंतर निलेश ठाकूरसाठी. फॉलोइंग स्विंग खेळायचं होतं आपली लाऊड आहे. आणखीन एक चांगला बॉल, वॉट अ बॉलिंग. तर याच दरम्यान सन्माननीय विजय म्हात्रे साहेब न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभाग मजले साहेबांना विनंती करतो की आपण देखील सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ न्हावे यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. विशाल घरत काय बॉलिंग केली या खेळाडून, आपली लाऊड आहे परंतु पंचांवर कोणताच दर्पण दिसलेलं नाहीये. आणि अगदी बघू शकता विशाल घराचे षटक. खरं तर निर्णय प्रलंबित, दोन्ही पंच थोडे सल्ला मसलत होत आहेत. योग्य निर्णय हा तुमच्यापर्यंत दिला जाईल, परंतु टीम मिटिंग स्क्रीचवर घ्यायचं नाहीये. जनमान खारकोपर प्लेयर्स टीम मिटिंग स्क्रीचच्या बाहेर घ्यायचे प्लीज, ही दक्षता घ्या. योग्य निर्णय आपल्यापर्यंत येईल. दोन्ही पंचाकडून थोडे सल्ला मसलते होत आहेत, चर्चा होते. योग्य निर्णय थोड्याच वेळात अगदी पंच आपल्या जागेवर जात असताना देतील. बॅटर आउट झालाय, लिटल साऊंड पंचापर्यंत पोहोचलाय आणि फायनल मिळते विकेट. विशाख घरत अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर सलग 4 डॉट बॉल आणि 5व्या बॉलवर अर्थातच 6व्या बॉलवर विकेट आणि सेफली ओव्हर. विशाल घरचे 2 षटकं संपतायत. स्कोर बोर्ड 20 वर, लॉस ऑफ 3 विकेट्स. यशस्वी हे षटक राहिले. निलेश ठाकूर फार अनमोल विकेट या मॅच मध्ये. मिडल ऑर्डरचा सगळ्याधिक आक्रमक खेळाडू. फार चांगली बॅटिंग लाईनअप आहे. श्रेयांश इलेव्हन भैरवनाथ विथ अगदी दुतुम संघाकडे, परंतु एकूण सध्याचं करंट रन रेट 10.00चं, ज्यामध्ये 20 धावा 2 ओव्हरमध्ये आलेत. 3 विकेट्स गमावलेत. थोड्या अडचणी निर्माण केलेत, कारण जनमन खारकोपर संघाची स्ट्रॅटेजी हीच असते, जेव्हा त्यांच्या वाटेला पहिल्यांदा फिल्डिंग येते तर विकेट्स येण्याचे प्रयत्न करतात. ऑपोजिशनवर बॅटिंग ऑर्डरवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा बॅटिंग वाटेला येते तेव्हा सुरुवातीला ते आक्रमक करतात आणि गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही संघाची बॉन्डिंग काही अशीच आहे. गोलंदाजाच्या उंबरठ्यावर आयुष कोंदले आलाय. पहिला बॉल अव्हांतर बघायला मिळते. व्हाईट बॉलने यावरची सुरुवात झाली. पहिला अव्हांतर या इनिंगचा खरं तर बघायला मिळेल. 21व्या शुभांकापर्यंत पोहोचलाय संघ. लेग कटर पुन्हा एकदा स्विंग एन मिस. डॉट बॉल इथे बघायला मिळतोय.
पंचाने रेफर केले थर्ड अंपायरकडे. पुन्हा एकदा स्टंपिंग झाले यष्टांच्या मागून. फार क्लोज यष्टी रक्षण सध्या बघायला मिळते. तर याच दरम्यान स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावाचे कॅप्टन विनोदबाई यांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. हर्षदला आपण यशांच्या मागे बघतोय, परंतु निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला पंचांकडून. ऑन स्क्रीन चेक केले जाते लाईव्ह इव्हेंट्स. याच दरम्यान आपण पाहू शकाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाबागावचे गणेश दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय. थोडा डाऊटफुल आहे, चेक केले जाते ऑन स्क्रीन. थोड्या क्षणात योग्य निर्णय हा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. हर्षद यशांच्या मागे चिपकून बसलाय आणि आतापर्यंत त्याने आज विकेट किपर म्हणून त्याचं काम फार चांगलं निभावलंय. परंतु सध्या श्रेयांश लिओन भरणात धुतुम टीमच्या दृष्टिकोनातून एक पार्टनरशिप सध्या त्यांना हवी आहे, ज्या टीमचं एक चांगलं इन्व्हेस्टमेंट ठरू शके याच दृष्टिकोनातून. तर याच दरम्यान सन्मान्य अनंता ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. माजी ग्राम सुधारक मंडळाचे खजिनदार सन्माननीय अनंता ठाकूर साहेब नावा यांना विनंती असेल साहेब या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. थोडा क्रिटिकल डिसिजन आहे, त्यामुळं अजूनही थोडा वेग येत आहेत थर्ड अंपायर, कारण कोणत्याही टीमवर अन्याय होऊ नये. तर सन्माननीय महेश भोईर साहेब उर्फ मॅडीबाई यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. महेश भाई यावं आपलं सहर्ष स्वागत. अंपायर सिग्नल नॉट आउट अगदी वेळेवर, कारण ऍक्शन रिप्ले मध्ये अल्ट्रा स्लो मोशन मध्ये बघितलं ना तर दोन्ही गोल्स एकाच वेळेला घडलेत. इन टू द फ्रेम मध्ये देखील सरप्राईज झालं आणि इथे मैदानामध्ये सॉफ्ट डिसमिसल मिळेल आणखी एक विकेट. निहाल पाटीलला ठोकला षटकार. झालेला खेळाडू, धावसंख्या झालेली 27. चला बॉल मैदानात पुरवावे लागतील. धावसंख्या झालेली 27, विकेट गमावले 4. आयुष कोंदली सुरुवातीचे 3 बॉल यशस्वी राहिले, परंतु हा 4थ्या क्रमांकाचा बॉल ज्यावर आक्रमण देखील झालं आणि ते फार गरजेचं देखील होतं श्रेयांश लिबाई भैरवदेव परणात धोतुम टीमच्या दृष्टिकोनातून. आणि ते निहाल पाटीलनं सध्या त्याचा आक्रमक रवैया दाखवलाय. पहिलं षटक अगदी टोटल 16 धावांचं राहिलं होतं. सेकंड ओव्हरमध्ये फक्त 4 रन आले होत्या आणि या ओव्हरमध्ये लगभग 4 बॉलमध्ये 7 धावा आलेत. पुन्हा एकदा आक्रमण, परंतु यावेळेस उंची जास्त दिसते, लांबी थोडी कमी राहिली आहे. कॅच ड्रॉप होते, जीवनदान आहे. साधा सोपा जय आता निहाल पाटीलचा जो जमिनीला दान झालाय. जीवनदानाची किंमत क्रिकेट खेळामध्ये फार महत्वाची असते. मिळालेला जीवनदान सुटलेलं जाईल. येणार कालखंडामध्ये
तुमच्या दृष्टिकोनातून फार आक्रमक बनू शकतं. स्कोरबोर्डकडे आपण लक्ष केंद्रित करूया. मागील बॉलवर चेस सुटल्या कारणास्तव 2 रन घेण्याची मुभा मिळाली. जो वेळ अवधी मिळाला दोन्ही बॅटर्सला. धावसंख्या झाले 29. आमध्ये टॉस करायचा होता. ऑलरेडी बॉल ऑप्शनच्या बाहेर डिलिव्हर झालं तर लेग स्पिन त्यामध्ये अडललाय. त्या कारणास्तव अजूनही बॉल दूर गेला बॅटर पासून. हा वाईड बॉल दर्शवल्या पंचांनी. एक्स्ट्रा रन या बॉलवर काउंट होते. वन सेकंड पुन्हा एकदा बोलावं लागेल. आयुषला आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावं लागेल. हा तिसरा आव्हान तर आहे या ओव्हरमधलं. काल एकाच ओव्हरमध्ये जवळपास 8 वाईड बॉल येताना आम्ही बघितलेत. डीप राहिला बॉल. अप्रतिम. डॉट बॉलची सांगता होत असताना 3 एक्स्ट्रा येऊनही या ओव्हरमध्ये आयुषनं 11 रन खर्च केलेत. बॅटिंग करत असताना श्रेयांश लिवन भैरवनाथ दुतुम संघ पोहोचलाय. 3 ओव्हर नंतर 31 धावांवर 4 खेळाडू बाद. मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट. सध्याचं श्रेयांश इलेव्हन दुतुम संघाचं बॅटिंग अनालिसिस तुम्हाला ऑन स्क्रीन बघा मिळेल. प्रणित ठाकूरनं केली दमदार सुरुवात. 5 बॉलमध्ये 16 धावा केल्या. निलेशनं 4 धावांचं योगदान दिलं. सिद्धेश ठाकूर आणि नितीन ठाकूर हे 2 खेळाडू आज फक्त हजेरी लावण्याचं काम त्याने केलंय. रोहित घरत जो नॉट आउट 0 येते त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती आतापर्यंत. तो ऑन स्ट्राईक इनिंगकडे येईल आणि निहाल पाटीलनं नॉट आउट 4 बॉलमध्ये 8 धावा केलेल्या आहेत. संपूर्ण बॅटिंग अनालिसिस ऑन स्क्रीन आरके इव्हेंट्स याच्याकडून तुम्ही पाहिलेत. 31 वर टोटल आहे. स्विच इट करायची मानसिकता होती. गोलंदाजच्या उंबरठ्यावर विशाख घरत पुन्हा एकदा आलाय. वैयक्तिक दुसरं स्पेल घेऊन सांघिक 4थ्या षटकामध्ये तो गोलंदाजी करेल. थोडं दबाव थोडं प्रेशराईज करणारी गोलंदाजी श्रेयांश तुमच्या दृष्टिकोनातून. परंतु 55-60 धावा जरी इथून जमल्या ना तर एक फायटिंग टोटल बनेल. आणि या मैदानामध्ये एक मोठं क्रीडांगण आहे अगदी. त्यामुळे तुम्हाला सातत्यानं या क्रीडांगणावर एक 60चा जो संघ लक्ष गाठतो तेव्हा ते चॅलेंजिंग रन बनलेत. परंतु सध्या विशाख घरात मागील षटक 4 धावांचं होतं आणि या ओव्हरची सुरुवात सलग 2 डॉट बॉलनं त्यांनी केलाय. एकाच सेक्शनमध्ये तो दोन्ही स्विंग करतो. त्यामुळे एक्झॅक्टली बॅटरला तो डबल माइंड करतो. लेग स्पिन येईल की ऑफ स्पिन येईल हे थोडं डबल माइंड होणारे राहिले. विशालची गोलंदाजी. बॅटच्या रडारमध्ये हाही बॉल आलेला नाही. डीप मिड विकेटला खेळाडू रेडी आहे. प्रतीकला आपण त्या ठिकाणी बघाल. सिंगल या ओव्हरमध्ये 3ऱ्या बॉलवर येते. धावसंख्या टोटल 32 वर. थोडं शांत क्रिकेट खेळला जातं बॅटिंग करत असताना. सुरुवातीला हल्ला बोल केला गेला परंतु त्यामध्ये सातत्य टिकवता आलेला नाहीये. याचं कारण आहे तुम्ही विकेट जलद गतीने गमावलेत आणि आता बॉटम एंडवर दबाव आहे. हाही बॉल खोदून काढलाय. बॉल चालला डीप मध्ये काव कॉर्नरला. हा एरिया मैदानाचा मोठा एरिया आहे. तिकडे तुम्हाला स्ट्रोक कन्वर्ट करत असताना भरपूर मनगटीत ताकद लगावी लागते. इथे एक सिंगल येताना बघा मिळेल. सुरुवातीला 2 लगातार निर्धाव चेंडू आणि त्यानंतर लगातार 2 सिंगल आले या ओव्हरमध्ये विशाख घरतच्या. स्कोरबोर्ड 33 वर बघा मिळते. काही स्कोरिंग शॉट टोकावे लागतील. षटकार चौकारांची नितांत गरज आहे जेणेकरून एक फायटिंग टोटल बनेल. परंतु आतापर्यंत विशालनं कोणतीच मुभा दिलेली नाहीये बॅटिंग करत असताना टीम दुतुम संघाच्या फलंदाजांना. एकंदरीत तसा दुसरा स्पेल 11 बॉल त्याने फेकलेत ज्यामध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केलेत. एक विकेट. फटका चांगला आहे. हा खरा बॉल त्याचा वापर चांगला केला. भरपूर शॉट लेंथ होती आणि अगदी चांगला कव्हर ड्राईव्ह केला बॉलला. 1 रन अगदी बघायला मिळालं. या अगोदर 2 सिंगल आणि त्यानंतर हा चौकार. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 37 वर. घेऊन भेट खेळाडू सारे आले मैदानी. इथे आपण सन्मान करूया. नावे ग्रामसुराक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि खजिनदार सन्माननीय अनंता ठाकूर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी रणजित पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते अनंता शेठ ठाकूर साहेब यावं. आपला इथे यथोचित सन्मान स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा यांच्या माध्यमातून रणजित पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमचे ज्येष्ठ नेतृत्व सन्माननीय अनंता शेठ ठाकूर साहेबांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करावा. मायची उपदार शाल
पुष्पगुच्छ आणि स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी नावे ग्राम सुधारक मंडळाचे माजी अध्यक्ष तथा खजिनदार सन्माननीय अनंत ठाकूर साहेबांचा इथे यथोचित सन्मान रणजित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. अंतिम षटकाकडे आपण वळतोय. अंतिम डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय हर्ष. धावसंख्या टोटल ऑन बोर्डवर सुदर्शन आम्हाला माहिती देत आहेत. 37 ऑन बोर्ड आहे. हर्ष डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करेल. शेवटचे अंतिम षटक पॉवर प्ले बघितलं आपण. पहिले षटक भरपूर महागडं होतं, परंतु त्यानंतर विशालनं कमबॅक केलं आणि त्यानंतर जो कमबॅक झाला त्यामध्ये सातत्य टिकून ठेवलं गेलं आणि हाही बॉल हर्ष मसाईचा या अगोदर सुरुवातीलाच उल्लेख केला होता की जानवर खारकोपरकडे सीमर गोलंदाज जास्त आहेत. 5 पैकी 5 गोलंदाज सीमर गोलंदाजी करू शकतो. भले 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत, परंतु सीमर गोलंदाजी त्यांचा प्रमुख स्ट्रेंथ आहे, ते प्रमुख अस्त्र आहे. खोदून काढल्या बॉलला बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. बॉल चला डीप मध्ये मिड ऑफ कडे. लॉग ऑफचा खेळाडू लवकर पोहोचलाय. 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. अंतिम षटकामध्ये काही स्कोरिंग शॉट हवेत. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस साठी तुम्हाला यायचं लगेच. व्हा संघाचे कॅप्टन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा मोठी जुई ग्रीष्मा 11. आपण तयार यायचं टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी. थ्रो आलाय आयुषकडे. बाउंड्री लाईन वरून थ्रो सर्कल कडे गेलाय आणि सर्कल कडून नंतर अगदी तिकडे पोहोचेल नॉस अगेन कडे. तोपर्यंत 2 रन इझिली पूर्ण होत आहेत. जसं एखाद्या व्यवहारामध्ये एखादा ब्रोकर असतो तशाच पद्धतीने या थ्रो मध्ये आयुषला आपण बघितलं. धावसंख्या टोटल 40 वर. फटका खेचलाय ज्याची नितांत गरज होती. फायनल तो शॉट आलाय. बॅटर रोहित खरेच्या रोहित मॅन साईडला ठोकला षटकार. आक्रमण केला बॅटर रोहितनं आणि फार महत्वाचा षटकार. भरपूर प्रतीक्षा करावी लागली षटकारासाठी आणि फायनली त्या टोटल कडे आता पदार्पण करतोय श्रेयस 11 भैरवनाथ दुतुम संघ, जिकडे त्यांना पोहोचायचं होतं. 46 वर टोटल आहे. पहिल्या सत्रातील पहिल्या डावातील अंतिम 2 बॉल उर्वरित राहिलेत. स्लोअर बॅटिंग केला, गती परिवर्तन आणि परंतु यावेळेस हर्षने देखील लेग कटर चांगला वापरलाय. डॉट बॉल इथे बघा मिळेल. या ओव्हरचा दुसरा डॉट बॉल. 1 डबल 1 सिंगल 1 षटकार असं काहीसं षटक राहिलंय. पहिल्या डावातील अंतिम डॉट बॉल बघायचा. यानंतर या अंतिम बॉलवर कशा पद्धतीने खेळला जाईल रोहित कडून. 46 वर टोटल आहे. बॅटच्या टो वर लागला बॉल. चला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर पोहोचेल का? होय पोहोचलाय. सेकंड रन अटेंड केली आहे आणि बघता बघता 2 रन पूर्ण होतात. पूर्ण इनिंग मध्ये टोटल 17 बॉल निर्धाव आलेत. ही माहिती आम्हाला सुदर्शनने दिली आहे. त्यामुळे जवळपास 3 षटकं हे डॉट बॉल खेळ. पहिलं सत्र संपतंय. धावसंख्या झाली 48. 49 धावांचं लक्ष आहे. तर याच दरम्यान आपण आमचे या ठिकाणी शंभो ग्रुप सुशांतबाई यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. सुशांतबाई आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे नारायण ठाकूर साहेबांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन. त्यांच्या समेत आमचे समालोचक मित्र अर्थातच राजकिरण कोहली सर, सुप्रसिद्ध गायक, गीतकार आणि संगीतकार यांचे देखील या ठिकाणी शुभागमन. त्याच्यानंतर स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रवी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन. बघा रवी पाटील साहेब आणि नारायण ठाकूर साहेब यौवन जोडी मित्रांनो आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. काही क्षणापूर्वीच आपण पाहिलात की पनवेल नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि अर्थातच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय जेम म्हात्रे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम आम्हाला 75,000 रुपयाचं योगदान लाभलं. त्यांचं आम्ही स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नाभा यांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. चला नेक्स्ट मॅच ग्रीष्मा 11 अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई आणि स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघ आपण या ठिकाणी यावर टॉस करण्यासाठी आजच्या या दुसऱ्या रात्रीतील पहिला सामना आपण या ठिकाणी पाहताय आणि जबरदस्त या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये ही लढाई. श्रॅन एंटरप्राइजेस 11 भैरवनाथ धुतुम विरुद्ध जहानुमान खारकोपर या 2 संघांमध्ये ही ताकदवर लढाई तुम्हाला पाहायला मिळते. आमचे सिद्धिविनायक लॉजिस्टिकचे सर्व
तथा नावे गावचे दमदार नेतृत्व सन्माननीय आशिष पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो. नेहमीच आपण दमदार योगदान देता आणि त्यांची उपस्थिती काही क्षणातच या ठिकाणी पाहायला मिळेल. हे चेक थँक्यू रॉकस्टार. श्री प्रवीणजी गायकर यांचा आवाज आपण ऐकलात. खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये आपण हा संपूर्ण सूत्रसंचलनाचा सोहळा मग अगदीच उत्साहवर्धक सोहळा पाहायला मिळाला आणि आजच्या दिवसामध्ये आपण आत्ताच ज्यांचा आवाज ऐकला ते म्हणजे आमचे परम मित्र श्री वैभवजी भोपी. खरंच विशेष कौतुक करावं लागेल त्यांचंही. हरिग्रामचे हे आमचे सदस्य. सर बघा खेळाडूंना आणि जे आपण ते जुनं बॉल असतात पंचांकडे जमा करा. पंच आपण ते एक इनिंग बॉल झाला की एक बॉल आपल्याकडे घ्या. ओके थँक्यू. तर धावसंख्या 48 काढल्या गेल्यात. 2 धावांची पेनल्टी असल्यामुळे 50 आणि 51चं टार्गेट आहे. तर चला लवकर लवकर क्षेत्र सजवा आणि खारकोपर संघ आपले दोन्हीही सलामीचे फलंदाज लवकर लवकर पाठवा. कारण हे या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावे यांचे नियम आणि सर्व त्यांच्या अटी. मग कालपासूनच आता आपण जो काही डीजे ऐकला नितीनजी यांचा सुमधुर संगीत व्हॉइस क्वालिटी अगदीच जबरदस्त पाहायला मिळाली. आरके लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. मग त्यांचंही चॅनल आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा अशी विनंती करेन मित्र हो. आरके लाईव्ह इव्हेंट्स आपण पाहू शकतो स्क्रीनवरती. तर सर बघा पुन्हा एकदा सर्व संगणकांना मी सूचित करतो 20 मिनिटांमध्ये तुमचे 4 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत आणि 25 मिनिटांमध्ये बरोबर डाव देखील संपला पाहिजे. या महत्वाच्या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल या संघाचं आगमन झालं. आमचे महेश भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. एक दिग्गज पॅकर आणि खेळाडूंच्या वरती नेहमी ज्यांचा वर्षाव आपण पाहिलात ते महेश दादा यांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी आपण स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल कॅप्टन आलेत. तर आकाश शेठ पाटील शिरडोन स्कायरा मामा भांजे ढाब्याचे ओनर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि याच स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघाने याच मैदानावरती इतिहास रचलाय की एकाच टीम मध्ये 2 बाईक, एक सुजलला आपण पाहिलीत आणि एक छोटा तीर अर्थातच लिटल मास्टर ऑफ वहाल अर्थातच प्रयासला ना प्रतीक, प्रयास आणि सुजल हे 2 खेळाडू या स्पर्धेमध्ये बायकरमॅन ठरलेत. तर चला त्यांचं आगमन झालंय. अक्कादेवी चॅम्पियन्स मोठीजुई संघ आपला कर्णधार टॉस करण्यासाठी पाठवा. 51चा हा चेस कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल. मग या सत्रामध्ये मी जोडलो गेलो पुन्हा एकदा गव्हाणचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकिरण कोळी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. माझ्या समवेत जे गुणसंख्या लेखनाचा कार्यक्रम करतात ते अगदीच हुशार आणि सुवाच्य लेखणी. तर सर बघा जर शेवटच्या ओव्हर्स मधले 3 बॉल असताना जर कॅप्टन आला तर ठीक आहे आपण टॉस करू. जर त्याच्यानंतर आला तर मात्र टॉस विन थेट दिला जाईल स्कायरा 11 न्यू यंगस्टर बाल संघाला. आणि तरी जर आला नाही मग तुम्हाला धाव्यांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ही आयोजकांच्या वतीनं तुमच्यापर्यंत आम्ही सूचना पोहोचवतो. जाऊया वंदनाकडे. निश्चितच आपण पाहतोय ही स्पर्धा जिकडे आजच्या दिवसातील आजच्या ह्या रात्रीतली पहिली लढत आपण पाहतोय. श्रेयांश 11 दुतुम आणि जय हनुमान खारकोपर 51चा चेस आहे. कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल. हर्षलसाठी खऱ्या अर्थाने एक असा फलंदाज ज्याच्याकडे ताकद आहे मोठे फटके मारण्याची. अनेक वेळेला मोठ्या बाईक त्याने पटकावलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कुणाल घरत. पहिला चेंडू मात्र वाईडच्या स्वरूपात. खऱ्या अर्थाने सुदर्शन जे आपण वाईडचा अगदीच पाडा पाडलाय कालपासून कट केलाय आणि तोही व्यवस्थित असं गॅप मध्ये गेलाय. त्यामुळे मात्र इथे धावसंख्येला सुरुवात होईल चौकाराने. छत्रपती चौकाराने मात्र इथे स्वतःचं खातं खोललंय हर्षल ठाकूर माट्या. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू हा मात्र वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. अतिशय जबरदस्त लाईन अँड लेंथ बांधली गेली इथं.
मग मी ज्या व्यक्तीविषयी म्हणत होतो तो म्हणजेच आमचा लाडका गुणसंख्या लेखक सुदर्शन पाटील, मॅन फ्रॉम तारा. काल ताराचा अजून एक सितारा आपल्याला ऐकायला मिळाला, रोशनजी पाटील. निर्धाव चेंडूची सांगता झाली इथे. पुन्हा एकदा वाईड. अक्षरशः काल तर एका षटकामध्ये 8 वाईड पाहायला मिळाले होते. काल जवळजवळ 25 वाईड पाहायला मिळाले आणि आजही वाईडचा पाढा पुन्हा एकदा वाचला जातोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल निश्चितच 6च्या घरामध्ये. हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे व्ही शेप मध्ये आणि निश्चितच गोलंदाजाच्या हाताला चेंडू मात्र टच करून गेलाय. एका धावेपासून मात्र हर्षलला वंचित ठेवू शकत नाहीये कोणी. एक चोरटी धाव इथे हर्षलच्या माध्यमातून. प्रत्येक आलेले धाव हे अगदीच महत्वाचे असते, मग ती कोणत्याही स्वरूपामध्ये येऊ द्या, कारण 51 मधली आलेली प्रत्येक धाव ही खारकोपर संघाला अगदीच विजयाच्याकडे घेऊन जाईल. तर महत्वाचा असेल प्रणित ठाकूर गोलंदाज. इथून एखादा ब्रेक तर तुम्हाला द्यावा लागेल. ऑफस्टमच्या 12 बाहेर जाणार चेंडू इथं मात्र उचली चांगली पाहायला मिळवती. खरंच अतिशय सुरेख असा हा चेंडू पाहायला मिळाला. 8 मीटरची लेंथ होती, उसळी पाहायला मिळाली, त्यामुळे मात्र समजलं नाही कोणाला चेंडू. बॅकफुटला जाऊन मात्र निश्चितच हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा चेंडूवरती या फसवलंय. पहिल्या 5 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर 2 वाईड आले होते, एक एकेरी आणि एक चौकार आणि 3 निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळालेत. शेवटचा चेंडू जो की आपल्याला निश्चितच पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळेल. 5 षटकांचा हा खेळ आहे, जिकडे 51चा चेस आहे. सुंदर अप्रतिम देखनाक चेंडू इथं मात्र फेकला गेलाय. प्रणीतसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. एक चौकार आला, 2 वाईड एकेरी. पहिल्या षटकाचा अंत झालाय. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 7. खेळाडू आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. खेळाडू सारे आले मैदानी गाव देवीची घेऊन भेट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाहीत. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल नाहीत. DJ नितीन यांच्या माध्यमातून आपण आताच अतिशय सुमधुर अशी गाणी ऐकतोय. छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा पाहतोय, एका बाजूला गावदेवीची प्रतिमा. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल नवा ग्राम सुधारक मंडळाचे सह खजिनदार सन्माननीय अनंता म्हात्रे साहेब यांचं या व्यासपीठावरती शुभागमन झाले. यावं साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत एक कालचा दिग्गज फलंदाज बॉडी बघा आजही आपण पाहू शकाल एखाद्या 24 वर्षाच्या युवकाला लाजवेल असे आमचे विक्रम पाटील साहेब, रॉबिन सिंग यांचंही सहर्ष स्वागत. चंद्रकांत घरत साहेब आपणास विनंती करतो आपण देखील यावं. अमरनाथ साहेब आपण देखील यावं. रवी शेठ आपलं सहर्ष स्वागत. सिद्धेश नवीन गोलंदाज आपण पाहतोय. न्हावा एंडकडून पहिल्या षटकामध्ये पाहिजे तेवढी अस्किंग रन रेट जो होता तो काही चेस करू शकला नाही. या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय बॅक फुटला जाऊन पंच केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहे, क्षेत्र खाली होतं, तिथं मात्र एक सुंदर चौकार इथे पटकावून दाखवलाय. हर्षलचा ब्रांडेड चौकार. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो 40+ मास्टर केस पिकलं म्हणून मी नाही झालो म्हातारा आणि टप्प्यात कार्यक्रमाला तर तुला दावीन सातारा. शेर बुडा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मासी खाता है. 40+ मास्टर स्टार क्रिकेट संघ यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. यावं. दरवर्षी प्रमाणे स्टार क्रिकेट संघाची आम्ही नेहमीच दमदार उपस्थिती पाहतो आणि यंदाही त्यांची अगदी जल्लोषाने या ठिकाणी एंट्री पाहतो. यावं स्टार क्रिकेट संघ आपलं सहर्ष स्वागत. तर नावे ग्राम सुधारक मंडळाचे सह खजिनदार सन्माननीय अनंता म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने हे मान्यवर म्हणजेच लिजेंड आहेत. मग 40+ मास्टर्स ज्यांनी अशा वेळेला खेळ सुरू केला ज्या वेळेला खेळायला जायला पायात चपला सुद्धा नव्हता. आता खेळाडू बुटांशिवाय खेळत नाहीये. इनसाइड आउटचा फटका कदाचित इनफिल्डला क्लिअर केला पण क्षेत्ररक्षक आहे तिकडे एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये.
एक धाव जरूर मिळेल. आतापर्यंत हर्षल ठाकूरने आपल्या खांद्यावरची जबाबदारी समर्थपणे पेलावली, कारण 5 चेंडू खेळलाय. 5 चेंडूमध्ये 11 धावा, 12 धावा मात्र निश्चित पूर्ण केल्यात. 6 चेंडूमध्ये 12 धावा पूर्ण केल्यात. जिकडे सिद्धेश गोलंदाजीच्या बोल्यावरती पहिल्या 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्या गेलाय, तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्या होत्या. आता या इथे खारकोपर संघाला काही धावा जमाव्या लागतील, जे की महत्वपूर्ण असेल. ह्यावेळेला मात्र निश्चितच चांगला बॉडवेट ट्रान्सफर करताना चेंडू स्क्वेअर लेग कडे निश्चितच एका टप्प्यानिशी पुन्हा एकदा हा ही चौकार येईल. कदाचित कुणाल घरत थोडासा चाच पडत होता, त्याला मात्र लई मिळाली. एक धाव आरोग्यासाठी आपण सातत्याने पाहतो आमचे स्टार क्रिकेट या ठिकाणी उपस्थित झाले. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल शिवसेना उपशाखा प्रमुख संदीप म्हात्रे साहेबांचं आगमन. त्यांच्या समवेत काशीनाथ ठाकूर साहेब आणि सुरेश पाटील साहेब यावं आपलं स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. संदीपजी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. चौकाराने मात्र थोडासा आता धावसंख्येला आकार मिळालाय. चांगला चेंडू होता, मात्र निश्चितच इनफिल्ड मध्ये पकडला जाईल, पण तो खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. त्याचा फायदा इथे असला घेतलाय जरूर. प्रत्येक चेंडू ज्याच्यावरती जशी धाव येईल ना ते महत्वपूर्ण असेल. या ठिकाणी मात्र निश्चितच दुहेरी मात्र चोरली गेली, कारण एक धाव होईल की नाही असा प्रश्न होता. त्या ठिकाणी 2 धावा या इनफिल्ड मध्ये क्लिअर केल्यात. आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, निश्चितच पूर्णपणे फसलाय. दोन धावांनी मात्र धावसंख्या आपण पाहिल्या तर निश्चितच धावसंख्या 20, कारण शेवटचा चेंडू निर्धाव गेलाय. कारण या षटकामध्ये धावा आल्या 13, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर 7, 2 षटकांच्या अंती धावसंख्या आहे त्या म्हणजे 20. कारण 10च्या सरासरीने खारकोपर संघाला पळायचं होतं. पहिल्या षटकामध्ये थोडंसं बॅक फुटला होते, आता मात्र तो रन रेट आस्किंग रन रेट जो होता तो मॅच केलाय. धीरनिधी केबल नेटवर्कचे सर्व यांचे अतिशय निकटवर्तीय संजयजी केनेकर साहेब, महाराष्ट्र विधान परिषद आमदार, छत्रपती संभाजीनगरचा बुलंद आवाज साहेबांचा काही क्षणातच आपल्याला या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळेल. प्रणित ठाकूरकडे पुन्हा एकदा मोर्चा वळवला गेलाय, कारण पहिलं षटक चांगलं पाहायला मिळालं होतं. जमेची बाब ही आहे की अजून विकेट नाही याला खारकोपरचा. ऑफ स्टंपचा बराचसा बाहेर जाणार चेंडू, परंतु निश्चितच वाईड गाईडलाईनच्या आतमधून, निर्धारित सीमारेषेच्या आतमधून चाललेला हा चेंडू. निश्चितच कोणत्याही प्रकारचा इथे हादरा नाहीये, परंतु प्रणितला अजूनपर्यंत विकेट मिळत नाहीये. ब्रेक थ्रू त्यासाठी प्रणितला मात्र कॅप्टनने कॉल केला गेलाय. हर्षल चांगला खेळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू सातत्याने हाच मारा पाहिला गेलाय ह्या गोलंदाजाच्या माध्यमातून. कारण कदाचित रणनीती अशी असावी की जर चेंडू जास्तीत जास्त डॉट निघाले ना तर 50चा जो आस्किंग रन रेट आहे तो कदाचित वाढवला जाईल, म्हणून तिकडे जास्त कल आहे. आणि एकदा की प्रेशर वाढला की विकेटही येऊ शकतील. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला या ठिकाणी हर्षल. जो हर्षल आतापर्यंत अगदीच चेंडू चांगला आपल्या बॅटवरती घेत होता, तो हर्षल मात्र आता थोडासा चाच पडतोय. आणि हे सातत्याने पाहायला मिळालंय प्रणित ठाकूरच्या गोलंदाजीमध्ये. आणि आता मात्र पाहतो आपण समीकरण येऊन टाकले ते म्हणजे 15 चेंडू आणि 31 धावांचं. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय जयंत पाटील साहेब नावा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन.
अर्थातच प्रीतम मात्रे जयम मात्रे साहेबांच्या सोबत आपण त्यांना पाहिलात मगाशी. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रीतम मात्रे साहेबांच्या सोबत आपण त्यांना पाहिलात. ते जयंतबाई पाटील आपलं सहर्ष स्वागत. ह्या वेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. पहिले 3 चेंडू मात्र हर्षलने डॉट खेळले गेले होते, कट केला होता अगदीच स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथून मात्र फ्लाय स्लिपच्या डोक्यावरून चेंडू गेला, इनफिल्डला क्लिअर करत हा चौकार पाहायला मिळालाय. 14 चेंडू आणि 27 धावांची गरज. इथून मात्र मॅच अजून दोलायमान स्थितीमध्ये आहे. मॅच कोणाकडेही झुकलेली नाहीये. मॅच इथून जर मोठे फटके मारले तर खारकपर संघाकडे जाईल, परंतु मॅच मध्ये प्रणित ठाकूरकडे अजूनही दम आहे मॅच फिरवण्याचा. सरळ खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे व्ही शेप मध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव मिळेल, त्याच्यावरती समाधान मात्र मानलंय. या षटकामध्ये अजूनपर्यंत पाहिलं तर फक्त 5 धावा आल्यात. मग आतापर्यंत 1.5 षटक प्रणितने फेकलेत, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा दिल्यात, जिकडे 1-2 चौकारही पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला होता आणि तिसऱ्या षटकामध्येही 1 चौकार आलाय प्रणितच्या. परंतु मोठी धावसंख्येला गवसणी घालताना आपण पाहिलं तर आता खारकोपर संघ सद्यस्थितीला एकदम फॉर्मात आहे, कारण आस्किंग रन रेटच्या सोबत चाललाय. सुंदर अप्रतिम असा चेंडू फेकला गेलाय. खर तर हे सामर्थ्य आहे प्रणित ठाकूरचं. 3 षटकांचा अंत झालाय. 3 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतो त्या म्हणजेच 25, येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. सेंटर पाहिजे. अर्थातच न्हावे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजेंद्र पाटील साहेब यांचे सुपुत्र पार्थ ढोलू यांचा आगमन झाले. त्यांच्या समोर त्यांची सुकन्या कुंजन दिदी हिचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आपलंही सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी पाहतो आमचे सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेबांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन. संपूर्ण स्टार क्रिकेट यांचं या व्यासपीठावरती शुभागमन. आपण पाहताय सन्माननीय कृष्णा भोईर साहेब, भगवान भोईर साहेब, दीपक भोईर साहेब, काशीनाथ सुदाम ठाकूर साहेब, चंद्रकांत पाटील साहेब, चंद्रकांत घरस साहेब, सूर्यकांत म्हात्रे साहेब, संजयजी कडू साहेब, विजय म्हात्रे साहेब, नितीन दीक्षित साहेब, मनोज म्हात्रे साहेब, काशीनाथ तुकाराम ठाकूर साहेब आणि संदीप म्हात्रे साहेब या स्टार क्रिकेटचं आगमन या व्यासपीठावरती. दरवर्षी मित्रांनो नावे गावामध्ये एका संघाला मान मिळतो आणि 5 वर्षातून एकदा स्पर्धा येते. आणि मी जिथपासून स्पर्धा स्टार्ट केली तिथे प्रत्येक आपण वर्षी पाहताय की स्टार क्रिकेट संघाची आवर्जून उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. आज आम्ही स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा यांचं आयोजन पाहतो आणि त्या आयोजनासाठी देखील आपण उपस्थित राहिलात. स्टार क्रिकेटच्या सर्व खेळाडूंचं सभासदांचं आम्ही स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा यांच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. रॉकस्टार 12 चेंडू 26 धावांची गरज असताना इथे मात्र निश्चितच श्रियांश 11 दुतुम संघ थोडासा चाचपडतोय. दुतुम संघ म्हटलं तर आमचे परममित्र समालोचक निश्चितच ज्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. खरंच अशा व्यक्तींचं आपल्या सोबत असणं खूप महत्वपूर्ण असतं. हॅलो, तर सन्माननीय गणेश भोईर साहेब यांचं देखील आगमन झालं. साहेब आपलंही सहर्ष स्वागत. प्रकाशजी ठाकूर दुतुम यांचा आज वाढदिवस आहे, शुभेच्छा असतील साहेब तुम्हाला. ह्यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, परंतु कदाचित निर्जल सणातून ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक मिड विकेट कडून येईल तोपर्यंत मात्र 1 धाव. थोडासा हा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या अंगलट आला होता, परंतु स्वतःच्या हुशारीने मात्र चेंडू पकडलाय. निहाल पाटील चतुर्थ क्रमांकाचा गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक फेकण्यासाठी तयार असतील. अजूनही 11 चेंडू 25 धावा. आता मात्र मॅच थोडीशी पुन्हा एकदा बदलली, कारण आस्किंग रन रेट वाढला जातोय. नेट रन रेट खूप महत्वाचा असतो मित्रांनो. तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं गरजेचं असतं. आता रिस्क घ्यावी लागेल कुणाला, कारण की तुमचे विकेट नाही आलेत, तुमच्याकडे महत्वाचे फलंदाज मागे आहेत. आता मॅच मध्ये थोडासा पुढे गेला समोरचा संघ, रिस्क घ्यावी लागेल. कॅल्क्युलेटिव्ह वेळेला सरळ खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, इथं थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झालाय. हर्षल मात्र स्वतःवरती विश्वास कायम करतोय, कारण स्ट्राईक स्वतःकडे राखून ठेवली आणि कदाचित दुसरा धावायचा मोह जर केला असता तर थ्रो चांगला झाला होता. परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये.
ते दिसतंय ते वास्तव आहे आणि ते सत्य आहे. उपस्थित आपल्या सर्व मान्यवरांचं, मग इथे व्यासपीठावरती उपस्थित सर्वांचं आणि खेळपट्टीवरती उपस्थित सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. फटका चांगला आहे आणि खरंच हा गॅप शॉट सिलेक्शन सुद्धा आहे. पंचांचा इशारा येईल इनसाइड आउटचा. हर्षलने स्वतःवरती ठेवलेला विश्वास कायम केला. आला षटकार. खरं तर असे गुणसंख्या लेखक असले ना की आम्हाला कमेंट्री करताना मजा येते. सुदर्शनजी असतील, मग आमचा प्रणय असेल, इत्तमभूत माहिती. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. या षटकाराने मात्र थोडंसं समीकरण बदललंय, परंतु अजूनही सर बघा, शेवटच्या ओव्हरचे 3 बॉल पर्यंत जर कॅप्टन आला नाही तर बघा, मग जर आला 3 बॉल नंतर तर थेट टॉस विन दिला जाईल. तो म्हणजेच स्कायरा 11 न्यू यॉर्कस्टर वाल संघाला. हा वाईड आहे ना, हा वाईड चेंडू आहे. त्यामुळे मात्र 9 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. या षटकामध्ये पाहिलं तर 1 धाव पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. पुन्हा एकदा वाईड असतील. काय चाललंय या मैदानावरती? खऱ्या अर्थाने या मैदानावरती चर्चा होती पाटा विकेटची आणि वाईड गाईडलाईन ही अगदीच चांगल्या रीतीने आखली गेली, जे की अगदीच नियमांप्रमाणे आहे. परंतु हा चेंडू बरा असा बाहेर जाणारा चेंडू, त्यामुळे मात्र पंचांना पुन्हा एकदा वाईट घोषित तर याच करण्यात आलं. दरम्यान आपण स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय हिरालाल भाई यांचं या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं सहर्ष स्वागत. वाईडने मात्र पुन्हा एकदा विजयाचं अंतर 1 धावाने कमी केलंय. जिकडे स्ट्रेंजर क्रीडा मंडळची आपण ती ट्रॉफी पाहतोय. जबरदस्त असं आयोजन, कालपासून अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली इथे. फटका चांगला आहे, सरळ खेळलाय आणि क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावाचा मोह नाही आहे, कारण हर्षल ठाकूरला माहित आहे जोपर्यंत आपण आहोत मैदानावरती आपण मॅच कधीही फिरू शकतोय. परंतु कुणाल घरातला आता कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं गरजेचं आहे, कारण 8 चेंडू कुणाल खेळलाय, धावा फक्त आणि फक्त 7 केल्यात. तर दुसऱ्या बाजूला का हर्षल ठाकूरने 14 चेंडू मध्ये 25 केल्यात. धावफलकावरती धावा आपण पाहतो त्या म्हणजेच 3.4 षटकाच्या अंती 36. हवेमध्ये आहे, काही काळ जेल पूर्ण केला जाईल की नाही आहे. इथं मात्र जो चाचपडणारा फलंदाज होता कुणाल घरत, त्याची मात्र कॅच पकडली प्रीत ठाकूरने. संपलाय खेळ कुणालचा. काटा तर लागलाय तो म्हणजेच खारकोपर संघाला, आणि काटा काढलाय तो म्हणजेच निश्चितच गोलंदाज आपण पाहतोय नेहाल पाटीलने. तर सर याच दरम्यान आपण पाहू शकाल आमचे स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे मॅनेजर आणि आमचे उत्तम आचारी, काय जेवणाला स्वाद आपण पाहतो आमचे हिरामामा यांचं आगमन. आपलं सहर्ष स्वागत. खरंच रॉकस्टार का काल आपण जे जेवण खाल्लं, अप्रतिम चविष्ट जेवण. व्हेज मध्येही एवढी जर चव पाहायला मिळत असेल तर खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा प्रसन्न आहे या व्यक्तीवरती. ऑफ स्टंपच्या बाहेर काय सुंदर चेंडू टाकला होता, त्याला मात्र चॉप केलाय. एवढ्या सुंदर चेंडूवरती एवढी सुंदर कलाकृती जर कोणी दाखवली असेल तर वन अँड ओनली प्रतीक पाटील, ज्याच्याकडे ताकद आहे. ऑलराऊंडर ऑफ द खारकोपर. इथं मात्र चौकाराने विजयाचं अंतर बरंच कमी केलंय. धावसंख्या आपण खऱ्या अर्थाने पाहतो जाऊन पोहोचले ते म्हणजेच बघा काय सुंदर चॉप केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 40. म्हणजेच आता मात्र काय घडलंय तर प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी होती, ती 10ची सरासरी गाठली सुद्धा. मात्र 6 बॉल आता धावा पाहिजेत. 11 धावांची गरज. 6 बॉल 11. तत्पूर्वी आपण जयंत पाटील साहेब यांचा इथे सन्मान करूया.
अर्थातच आमचे या ठिकाणी लाडके भाऊ जयंत म्हात्रे साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहतो तर जयंतभाई पाटील यावा आपला सन्मान. या ठिकाणी आमचे खजिनदार प्रदीपभाई यांना विनंती करतो की आपण यावा आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. जयंत पाटील साहेब आपण यावा आपला सन्मान. या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांचा आपण मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करतो. मी प्रदीपभाई यांना विनंती करतो आमचे खजिनदार यावा आपल्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करावा. तर आमचे खजिनदार या ठिकाणी प्रदीपभाई यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करूया. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया आमचे सुरेशजी पाटील साहेब. सुरेशजी पाटील साहेब आपण यावा आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी करूया. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन सुरेशजी पाटील साहेबांचा इथे सन्मान आपण करत आहोत. तर चला जाऊया बॅक टू क्रिकेट. थ्रिलिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळते आणि याच्यानंतर पुढचा सन्मान आपण ओव्हर नंतर करूया. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बनली कारण आता आपण पाहतोय नवीन गोलंदाज निलेश ठाकूर आलाय तर समोर मात्र उभा टाकलाय तो अजूनपर्यंत लढतोय आणि पहिल्या चेंडू पासून ज्याने सुरुवात केली होती एक चौकाराने तो हर्षल ठाकूर. मग कॅल्क्युलेटिव्ह गेम कसा खेळायचा हे हर्षलला माहित आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच त्याच ताकदीने मात्र आपला खेळ सुरू ठेवलाय. 6 मध्ये 11ची गरज. समोर उठवलाय कदाचित एलिव्हेशन प्राप्त झालंय की नाही हे पाहताना मात्र गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळालाय. हा आलाय षटकार. तर सुरेश पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान पाहतात. त्याच्यानंतर सन्माननीय काशीनाथ ठाकूर साहेब यावा आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. काशीनाथ ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. तर निश्चितच खारकोपर संघाला रोहित म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. तर काशीनाथ तुकाराम ठाकूर साहेब यावं आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. एक आमचे ज्युनियर काशीनाथ ठाकूर साहेब एक सिनियर काशीनाथ ठाकूर साहेब. हिरालाल पाटील साहेब यावं आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. यस ओव्हर टू राजकिरण सर. येस पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र मॅचचा दम काढलाय. या चेंडूवरती कॅच उडाली. झेलखाली स्वतः गोलंदाज निलेश आलाय आणि काय गेडलंय. जो फलंदाज आतापर्यंत समोरच्या संघाचा दुतुम संघाचा पिच्छा करून होता तो फलंदाज मात्र बाद झालाय. 4 चेंडू 5 धावांची गरज. हर्षल जरी बाद झाला असला तरी त्यांनी त्याच्या ताकदीच्या धावा मात्र इथं उभारल्यात. 16 चेंडू 31 धावा इथं मात्र योगदान दिलंय जे की सिंहाचा वाटा म्हणलं जाईल. कारण पहिल्याच्या चेंडूवरती षटकांवरून मॅच मध्ये कमबॅक करून दिला होता. नंतरच्या चेंडूवरती मात्र मॅच संपवायचा प्रयत्न केला गेला होता. इथून मात्र अजूनही 5 धावांची गरज असेल येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये जे की खारकोपर संघाला कदाचित सहज शक्य आहे. कारण आता दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले तर दोन्ही फलंदाज ताकदवर. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो म्हणजेच प्रतीक पाटील. तर स्ट्राईक एंडला आलाय 4थ्या क्रमांकाचा धनेश भोईर. शांत डोक्याने खेळणं गरजेचं आहे कारण प्रत्येक धाव महत्वाची आहे. काल जावळे संघाने दाखवून दिला की धाव प्रत्येक कशी महत्वाची असते. हलक्या हाताने खेळलाय कारण हा निश्चित यॉर्कर पद्धत चेंडू होता आणि प्रतीकला स्ट्राईक देणं गरजेचं होतं कारण प्रतीक अतिशय चांगला फॉर्म मध्ये आहे. ज्यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना खऱ्या अर्थाने हे मॅच काढली तर निश्चितच निलेशचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. परंतु 4 धावा म्हणजे एका स्ट्रोक वरती आता हा टार्गेट येऊन थांबलाय. एक बाउंड्री लाईन जरी क्लिअर केली तर मात्र ही मॅच क्लिअर करून जाईल. जय हनुमान खारकोपर संघ. रणनीती आखली जाते खऱ्या अर्थाने काहीतरी विचारणा केली जाते कारण मॅच महत्वाची आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर 31 धावा 2 वेळा 35 धावा अशा धावा चेस झाल्या होत्या. नंतर धावा डिफेंडही झाल्या होत्या. 36 धावाही डिफेंड करून दाखवल्या होत्या जावळे संघाने. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू प्रतीक मात्र थांबला होता वाईट साठी परंतु रिव्ह्यू नाही या. फक्त बिमर साठी रिव्ह्यू आहे रिव्ह्यू नाही या. आणि हा चेंडू मात्र सुरेख फेकला गेलाय. इथे मात्र काय घडलंय एक चेंडू कमी झालाय. चेंडू आत आलाय. स्पष्टपणे चेंडू आत आलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडू 4
सरळ उठवला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कॅच होईल की नाही मित्र? कॅच नाही. तू कदाचित ही मॅच घालवलीस की काय, कारण इथे 2 धावा आल्याने मात्र निश्चितच मॅच मध्ये रंगतता वाढली. कंपल्सरी चेस आपल्याला करायचं आहे आणि हा फंडा आता आपल्याला सर्वांना माहित आहे, मागील काही वर्षांपासून पाहतोय की कंपल्सरी चेस हा करावाच लागेल. इथे मात्र प्रत्येक खेळाडू सांगतोय शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. श्रेयांश 11 दुतुम संघ एकीकडे पाहतोय, ज्याचा गोलंदाज निलेश मात्र जबरदस्त कामगिरी करते. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर आता मात्र आपण पाहतोय पेनल्टीच्या धावा उरल्यात. खऱ्या अर्थाने ह्या ज्या धावा उरल्यात ना, ह्या पेनल्टीच्या धावा उरल्यात. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. या ठिकाणी जय हनुमान खारकोपर संघाला लक्ष मात्र लागलं गेलंय, ते म्हणजेच आता मात्र मैदानाकडे. मग जय हनुमान खारकोपर संघाचे अनेक वेलविषयर लाईव्ह पाहत असतील, सुधीर शेठ ठाकूर साहेब असतील, रोशनजी म्हात्रे असतील, बंटीजी गरज असतील, साईचंद्रजी म्हात्रे असतील, आमचे सर्व पदाधिकारी जे जे कायम ह्या संघाला बॅकअप देत असतात, हे सर्व मॅचचा आनंद घेत असतील. 1 चेंडू 2 धावांची गरज. इथे मात्र नाट्यमय वातावरण मैदानामध्ये निर्माण झालंय. सर्वांच्या आता मात्र हृदयाची स्पंदने तेज झालीत, परंतु समोर जो फलंदाज आहे ना, त्याच्याकडे मात्र शांत डोक्याने खेळण्याची कला आहे. 1 चेंडू प्रतीकने वाईट साठी काय सोडला, तिथून मात्र मॅचला वेगळी कळाटणी मिळाली आणि नंतरच्या चेंडूवरती मात्र दुहेरी आली. दुहेरीने विजयाचं अंतर 2 ने कमी झालं, परंतु पेनल्टीच्या धावा मात्र राहिल्यात. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करतील. निश्चित करतील, कारण आता विजयाला सलामी द्यायची असेल तर 2 धावा काढाव्या लागतील आणि ह्या धावा डिफेंड कराव्या लागतील. श्रेयांश 11 दुतुम संघाला जर विजय पाहिजे असेल. शेवटचा चेंडू 2 धावांची गरज. टाळ्या वाजूया मित्रांनो या मॅच साठी. अप्रतिम असा खेळ पाहायला मिळालाय. टेन्शन मनोवैज्ञानिक दबाव ज्याला म्हणतात आपण, मॅच प्रेशर हा म्हणतात, तो ह्याचं उदाहरण आहे. कॅच आहे हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षकांनी काय घडलाय? फ्लाय स्लिप मध्ये चेंडू मात्र पकडला गेलाय. प्रतीक पाटीलचा पकडलाय, झेल संपलाय. खारकोपर संघाचा खेळ. आणि सर आपण थँक्यू डीजे नितीन, थोडा तुला थांबवतोय की आम्ही आयोजक कुणालाही सांगत नाही की कुठल्या संघाला पॅनल्टी लागावी. 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नव्हता आणि त्याच 2 धावा इथे अंगलट आल्या की काय, आता हेच म्हणावं लागेल, कारण 2 धावेने संघ पराभूत झालाय आणि जी 12व्या खेळाडूला टी शर्ट नव्हती त्याच्यामुळे लागलेली ही पॅनल्टी. मागच्या वर्षी दुतुम संघ 6 धाव्याच्या पॅनल्टीने पराभूत झाला होता आणि यंदा त्याच 2 धाव्यांच्या पॅनल्टीला इथे पराभूत व्हावं लागतं, हे दुर्दैव म्हणावं लागेल. अभिनंदन या ठिकाणी श्रेयांश 11 भैरवनाथ दुतुम क्रिकेट संघ आणि हडलक टीम जय हनुमान खारकोपर. चला आपण